स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज करण्यासाठी जे नवीन बदल झालेले ते त्या बदलानुसार तुम्हाला आता नवीन अर्ज कसा भरायचा आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईटवरून अर्ज करताना आता बदल झालेले आहेत. जसे की OTPची तुम्हाला गरज नाहीये, परंतु काही एक्स्ट्रा माहिती तुम्हाला टाकावी लागणार आहे, काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला भेटणार आहे, जेणेकरून आज नवीन अपडेटनुसार तुम्हाला कसा अर्ज भरायचा आहे ही सर्व माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. इथे तुम्हाला डायरेक्टली अर्ज भरायला सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी अर्जदार लॉग इनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर नवीन खाते तयार करायचे. तुम्ही खाते तयार केले असेल तर डायरेक्टली लॉग इन होऊ शकता, परंतु आता सर्व प्रोसेस मी नव्याने सांगत आहे. त्यासाठी नवीन खातं कसं तयार करायचं, लॉग इन कसं व्हायचं त्याविषयी माहिती देतो. तर बघा, इथे आपल्याला सर्वप्रथम तुमचं सर्व पूर्ण नाव टाकायचं, पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकायचा आहे, एक पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड व्यवस्थित स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा आणि जो पण मोबाईल नंबर आणि पासवर्ड असतो त्यानेच तुम्हाला पुढे लॉग इन व्हावं लागणार आहे. त्यानंतर पुन्हा तोच पासवर्ड व्यवस्थित तुम्हाला पुष्टी करायचा आहे, म्हणजे पुन्हा टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जो पण जिल्हा असेल तो तुम्ही जिल्हा निवडणार. त्यानंतर तुमचा जो पण तालुका असेल तो तुम्ही तालुका निवडणार. तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यातील सर्व गावं तुम्हाला दिसून येतील. तुम्ही तुमचं इथं गाव निवडणार. गाव निवडल्यानंतर तुम्हाला महानगरपालिका किंवा नगरपालिकेचं ऑप्शन आहे. तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल कोणत्याही, तिथे नगरपालिका, नगर परिषद किंवा महानगरपालिका असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता, नाही तर लागू न्यायचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही सिलेक्ट करणार. कारण जर तुम्ही गावामध्ये असाल तर तुम्हाला ग्रामपंचायत लागू होते. तर तुम्हाला मतदारसंघ तुमचा तालुक्याचा असतो, ग्रामपंचायत तुम्हाला लागू होते. तर तुम्हाला इथं नगरपालिका किंवा महानगरपालिका लागू होत नाही, त्यासाठी तुम्ही लागू नाही हे सिलेक्ट करू शकता. अदरवाईज तुम्ही या शहरामध्ये राहत असाल तर तुम्ही हे देखील सिलेक्ट करू शकता. आणि गावामध्ये जर राहत असाल तर तुम्ही लागू नाही हे तुम्ही सिलेक्ट करणार. ठीक आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे आपल्याला पर्सन सिलेक्ट करायचंय. तुम्ही सामान्य महिला असाल तर सामान्य महिला सिलेक्ट करा, जेणेकरून जर तुम्ही दुसरीकडे कामाला असाल तर तुम्हाला हे ऑप्शन दिलेले आहेत. जसं की अंगणवाडी सेविका असेल, ग्रामसेवक असेल, वार्ड अधिकारी, यामध्ये कुठं तुम्ही काम करत असाल तर ते तुम्ही सिलेक्ट करा. अदरवाईज तुम्ही यामध्ये कुठेही काम करत नसाल तर तुम्हाला सामान्य महिला हे जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर ऍक्सेप्ट अँड कंडिशनचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून ऍक्सेप्टचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर साइन अपचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, साइन अप वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती 4 अंकाचा OTP सेंड केला जाईल. तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे. हा कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं पेज इथे ओपन होऊन येईल. आता जो पण मोबाईल नंबर तुम्ही दिला होता तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. पासवर्ड जो बनवला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेस अशा प्रकारचे तुमच्याकडे इथे येऊन जाईल. आता तुम्हाला इथे कोणकोणते पर्याय दिसत आहे त्याच्याविषयी थोडक्यात बोलूया. इथे योजनेची माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. सर्व योजनेविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचे. त्यानंतर प्रोफाईल, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तेव्हा जी पण माहिती टाकली ती इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल, ती देखील तुम्ही एडिट करू शकता. यापूर्वी केलेले अर्ज तुम्ही बघू शकता. योजनेविषयी संपूर्ण माहिती तुम्ही इथून जाणून घेऊ शकता. आता नवीन अर्ज भरायचं त्यासाठी हे ऑप्शन आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा दिसत आहे, कॅप्चा टाकायचा इथं बघून आणि त्यानंतर व्हॅलिडेट आधारचं ऑप्शन इथं आलेलं आहे. आधी इथं काय होतं OTP आणि त्यानंतर आधारला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP सेंड केला जायचा 6 अंकांचा. ठीक आहे. आता इथे व्हॅलिडेट आधारचं ऑप्शन आलेलं आहे. पुढे देखील काय बदलाव झालेले आहेत, जसे की आधारची माहिती ऑलरेडी डायरेक्टली कॉपी पेस्ट व्हायची, आता तसं नाहीये. तुम्हाला आधारची माहिती जी पण असेल ती टाकावी लागणार आहे. तर तुम्हाला सर्व प्रोसेस मी सांगणारच आहे. तर पटकन एक आधार नंबर टाकून इथं जो कॅप्चा आहे हा कॅप्चा टाकून व्हॅलिडेट आधारचा ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता नव्याने काही एक्स्ट्रा माहिती तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. आधी आधारच्या रिलेटेड बहुतेक माहिती इथं कॉपी पेस्ट व्हायची, परंतु आता तसं नाहीये. आता व्हॅलिडेट आधारवरती जे ऑप्शन आलेले तेव्हा तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा माहिती, एक्स्ट्रा कागदपत्र इथं अपलोड करावी लागणार आहे. जसं की इथं संपूर्ण तुमचं नाव टाकायचं आहे इंग्रजीमध्ये, पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव.
त्यानंतर इथे पतीचे किंवा वडिलांचे नाव तुम्हाला सिलेक्ट करायचे, ते नाव तुम्हाला इथे पुढे टाकायचे. त्यानंतर महिलेचं लग्न झालं तर असेल तर लग्नापूर्वीचे जे नाव आहे ते नाव तुम्हाला इथे टाकायचंय. त्यानंतर वैवाहिक स्थिती तुम्हाला इथे टाकायची आहे, विवाहित, अविवाहित, विधवा वगैरे जे पण असेल ते तुम्हाला इथं टाकायचे. त्यानंतर जन्मतारीख तुम्हाला टाकण्यासाठी इथे कॅलेंडरचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे सर्वप्रथम वरती क्लिक करून तुमचं जे पण वर्ष असेल ते वर्ष तुम्ही सिलेक्ट करणार, तुमचा महिना तुम्ही सिलेक्ट करणार आणि त्यानंतर दिवस तुम्ही तुमचा सिलेक्ट करणार. अशा प्रकारचे जन्मतारीख तुम्हाला इथं भरायची आहे. पुढे तुम्ही महाराष्ट्रात जन्मला आहात का असं विचारलंय. तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर होय वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर पुढील इतर माहिती तुम्हाला भरायला सुरुवात करायची आहे. आता इथं आधार कार्ड नुसार तुम्हाला ही सर्व माहिती भरायची हे देखील लक्षात ठेवा. तुमचा संपूर्ण पत्ता इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमचं जे पण गाव असेल ते तुम्हाला इथं गाव निवडायचं आहे. त्यानंतर पुढे महानगरपालिका, नगरपालिका तुम्हाला इथं निवडण्यासाठी ऑप्शन आहे. सांगितल्याप्रमाणे महानगरपालिका, नगरपालिका ह्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी असतात किंवा नगर परिषद या मोठ्या शहरांच्या ठिकाणी असतात. तुम्ही गावामध्ये राहत असाल तर तुम्हाला महानगरपालिका, नगर परिषद या लागू होत नाहीये, तर तुम्ही लागू नाही तर सिलेक्ट करू शकता. अदरवाईज तुम्हाला लागू होत असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर मतदारसंघ तुम्हाला इथे निवडायचे. आता जे पण तुमचा इथे तालुका असतो, जो पण जिल्हा असतो त्यानुसार इथे जिल्ह्याचं नाव आहे आणि पुढे तालुक्याचं नाव दिलेलं असतं. तर जिल्हा बघायचा आणि त्यानंतर तुम्हाला तालुक्याचं नाव दिसून येईल, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. तो तुमचा मतदारसंघ असतो. मतदारसंघ निवडल्यानंतर एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे विचारले शासनाच्या इतर मार्फत ज्या आर्थिक योजना असतात त्याचा तुम्ही लाभ घेत आहात का, म्हणजे पैसे जे भेटतात महिन्याला, हप्त्याला, अशा प्रकारच्या इतर योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का. होय नाही तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, तर तुम्ही होय नाही ते सिलेक्ट करणार. त्यानंतर तुम्हाला पुढे यायचे. पुढे आल्यानंतर बँकेची माहिती व्यवस्थित भरायचंय. इथे बँकेचं जे पण अकाउंट असेल त्या बँकेचं संपूर्ण नाव तुम्हाला भरायचंय. त्यानंतर इथे तुमचं स्वतःचं पूर्ण नाव टाकायचंय, जसं आपल्या बँक अकाउंट वरती असेल किंवा बँक पासबुक वरती असेल ते नाव तुम्हाला भरायचंय. त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा म्हणजे अकाउंट नंबर टाकायचा आहे. इथे तो अकाउंट नंबर पुन्हा टाकायचा म्हणजे कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर IFSC कोड तुम्हाला इथं भरायचा आहे आणि त्यानंतर तुमचं जे बँक आहे त्याला आधार जोडलेला आहे का असं विचारलंय. ठीक आहे, म्हणजे आधार लिंक केलेला आहे का, तर होय नाही तुम्ही इथं सिलेक्ट करणार. हे सर्व झाल्यानंतर आता काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड करावे लागणार आहे. तर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे त्याविषयी माहिती देतो. आधार कार्डची समोरील बाजू, आधार कार्डची मागील बाजू हे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. पुढे आल्यानंतर पुढे बघा आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही इथं अपलोड करू शकता. डॉक्युमेंटची साईज 30 असणार आहे, कमीत कमी 50 KB आणि जास्तीत जास्त 5 MB. जे पण डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल ते तुम्ही इथं अपलोड करू शकता. हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला यापैकी हे लागणारच आहे. ठीक आहे, म्हणजे आधार कार्डची समोरील बाजू, मागील बाजू आणि यापैकी एक डॉक्युमेंट. पुढे आल्यानंतर बघा इथं हमीपत्र आहे. हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून तुम्ही हमीपत्र इथे डाउनलोड करू शकता. अशा प्रकारचं हमीपत्र तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. यावरती टिक करायचं, इथे खाली सही करायची, याचा फोटो घ्यायचा आणि हे हमीपत्र इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला विचारले तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का, असेल तर होय करायचं. त्यानंतर पिवळे रेशन कार्डचं समोरील बाजू आहे ती अपलोड करायची, मागील बाजू आहे ती तुम्हाला अपलोड करायची पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्याची. ठीक आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला नाही वरती क्लिक करायचं आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन येईल. इथे तुम्हाला क्लिक करून 2.5 लाखाच्या खालचं जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे. तर आता मी इथं होय करतो. पिवळे किंवा जे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्याचा पुढील बाजू आणि मागील बाजू इथं अपलोड करणार आहे. त्यानंतर अर्जदाराचा एक पासपोर्ट साईज फोटो किंवा डायरेक्टली आपण आपला स्वतःचा फोटो इथं अपलोड करू शकतो. ठीक आहे, तर इथे हमीपत्र इथे अर्जदाराचा फोटो आता आलेला आहे. अर्जदाराचा फोटो इथं अपलोड करायचा आहे. तर अपलोड करण्यासाठी जास्त काही वेगळं नाहीये. तुम्हाला इथं अपलोड इथं ऑप्शन आहे बघा, अपलोड वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर जिथं पण तुमचा फोटो असेल तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा ओपन वरती क्लिक करायचे. त्यानंतर इथं अपलोडिंग अशा प्रकारचं चालू होऊन जाईल आणि त्यानंतर तुमचं जे पण डॉक्युमेंट असेल ते इथे अपलोड होऊन जाणार आहे.
तर बघा इथे अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारचे येऊन जाईल. इथे समोरील बाजू अपलोड झालेली आहे. इथे व्ह्यू फाईलचा ऑप्शन आहे. इथे क्लिक करून आपण आपला जो पण फोटो असेल तो देखील बघू शकतो. ठीक आहे. तर पटकन हे सर्व फोटो मी इथं अपलोड करून घेतो. त्यानंतर पुढील प्रक्रिया तुम्हाला सांगतो. तर बघा आता सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत. तर सर्व डॉक्युमेंट बघण्यासाठी व्ह्यू फाईलचं ऑप्शन आहे. इथे तुम्ही व्ह्यू वरती क्लिक करून एकदा कन्फर्म करून घ्या आणि त्यानंतर इथे बघा हमीपत्राचा स्वीकार करण्यासाठी इथे ऑप्शन आहे लास्टला. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे खाली यायचे आणि स्वीकाराचं ऑप्शन आहे. स्वीकारावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर लास्टला तुम्हाला माहिती पाठवाचं ऑप्शन आहे. इथे आता तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे. माहिती पाठवावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा तुमचा संपूर्ण अर्ज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. एकदा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे बरोबर आहे की नाही आणि त्यानंतर लास्टला तुम्हाला इथे सबमिटचं ऑप्शन असतं. सबमिट वरती किंवा माहिती पाठवाचं ऑप्शन आहे त्यावरती कन्फर्म वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. तुमचा अर्ज इथं सबमिट झालेला असणार आहे. तर तो अर्ज तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन मध्ये दिसणार आहे. मी तर अशा प्रकारचा अर्ज व्यवस्थितरित्या आपला इथं सबमिट झालेला आहे. इथे ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसेल. बाकी स्टेटस तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल. अशा प्रकारचा अर्ज आपला इथं भरून झालेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा तुम्ही दुसराही अर्ज भरू शकता. यावरती तुम्ही क्लिक करू शकता. इथे आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून व्हॅलिडेट आधारचा ऑप्शन आहे. इथे क्लिक करून नवीन देखील अर्ज तुम्ही भरू शकता. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासोबत जर म्हटलं तर तुम्हाला मोबाईलवरती अर्ज भरायचा असेल तर तुम्ही कसा भरू शकता त्याचाही व्हिडिओ आपण बनवला. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तो देखील तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि मोबाईलवरतून अर्ज भरू शकता. तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल तिथे लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.